आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हेतू सर्वसामान्यच आहे। दोन विषय आहेत, ते आमच्या विधानसभा क्षेत्राशी संबंधित आहेत। त्यामध्ये पहिला विषय आहे किवळा साठवण तलावाच्या बाबतीतला विषय आहे। हो, 9 वर्षाचं अभिनंदन केलं। किवळा साठवण तलावाच्या बाबतीतला आहे। किवळा साठवण तलावाच्या बाबतीतला आपल्याला एक प्रश्नोत्तरी बाबासाहेबांकडून मिळालेली आहे। विशेषतः त्याच्यामध्ये 2012ला त्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेले पत्र आहे। त्याच्यानंतर 2013ला त्या प्रकल्पाला त्याला वर्क ऑर्डर म्हणतो, कार्यारंभ आहे, त्याचंही पत्र आपल्याकडे जोडलेलं आहे। पण परवा आमच्या येथील स्थानिक आमदारांनी इथंच माध्यमांना घेऊन किंवा माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना फडणवीस साहेबांच्या मेहरबानीने आणि त्यांच्या कृपेने हा प्रकल्प आता मंजुरी मिळाली अशी काहीतरी एक बातमी आली। खरं तर त्या बातम्या आमच्या क्षेत्रातच नाही तर सगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या जनतेकडे तशी चुकीची माहिती जाऊ नये, त्यातली खरी माहिती काय आहे ही आपल्याच माध्यमातून जनतेकडे जावी, हा यामागचा आपल्या हेतू आहे। खरं तर विष्णुपुरी प्रकल्प हा मूळ त्याचं बेसिक प्रिॲम्बल आपण ज्याला म्हणतो, मूळ घटनेमध्ये तो शेती सिंचनाचा प्रकल्प आहे। पण कालांतराने नांदेड शहर वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन त्याचं 4 दशलक्ष घनमीटरपासून पिण्याच्या पाण्याचं आरक्षण आता जवळपास 30-32 दशलक्ष घनमीटरपर्यंत गेलेलं आहे आणि एकूण त्याची साठवण क्षमता ही जवळपास 82च्या आसपास लाईव्ह आहे। आणि बाष्पीभवन आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शेती सिंचनावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे। आणि हे हेतू लक्षात घेऊन लोहा तालुक्यातली, विशेषतः नांदेड आणि लोहा तालुक्यातली 40-42 गावं त्याच्यावर शेती सिंचन, 24,000 हेक्टर सिंचन क्षमतेचा तो प्रकल्प आहे। एकेकाळी त्याचा मोठा गाजावाजा झाला, आशिया खंडातली मोठी योजना उपसा म्हणून, आणि नंतरच्या काळामध्ये शेती सिंचनाला त्या प्रकल्पातून पाणी मिळेनासं झालं। आमच्या काळामध्ये 5-5 रोटेशन आम्ही देण्यामध्ये कसंबसं तरी यशस्वी झालो, पण आता तर ते 2 रोटेशनवरही येऊन थांबलेलं आहे। पण ज्या काळात आम्ही लोह्याचं प्रतिनिधित्व करत होतो विधिमंडळात, त्या काळात आमच्या डोळ्यापुढे एक प्रश्न आला की सर्वसाधारण नांदेड शहरासाठी पिण्याचं पाणी जितकं लागते तेवढं जर आपण बाहेरून जर उपलब्ध केलं किंवा दुसरीकडून उपलब्ध केलं तर विष्णुपुरी धरण फ्री होईल आणि मग शेतीच्या सिंचनाचं जे काय आहे ते मग प्रश्न मार्गी लागेल। म्हणून अंतेश्वर बंधारा हा 28 दशलक्ष घनमीटरचा आम्ही बऱ्याच अडचणीतून त्याला मंजुरी घेतली। उलट ते प्रकरण आम्हाला CWCकडे म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशनकडे घेऊन जायला लागलं। तुम्ही सगळे पत्रकार मित्र असल्यामुळे त्यातली मी मुद्दाम, मोर्गे ही चांगली तगडी एजन्सी होती, पण राज्य शासनानं त्याला नाकारलं होतं। कारण नियम असा आहे की दिग्रस म्हणजे विष्णुपुरीचा टेल हा दिग्रसला आहे आणि समर्जन्समध्ये दुसरा बॅरेज उच्च प्रतीचं करता येत नाही असा नियम आहे। म्हणून ते प्रकरण मी स्वतः सेंट्रल वॉटर कमिशनकडे घेऊन गेलो आणि ज्या दिवशी मी माझं प्रेझेंटेशन 18 मिनिटाचं केलं डायरेक्टरकडे, याच गणवेशात होतो, तो डायरेक्टर बोलताना मी उठल्यानंतर म्हणे की ऐसे ही विधायक होते हैं ये मैं पहली बार देख रहा हूँ, आय विल कॉपरेट, असं त्याने वाक्य, मग नियमात नव्हतं पण मी जरूर मदत करेन। आणि त्यांनी 1 महिन्यानंतर पत्र दिलं आणि मी त्याचं ब्रीफिंग असं केलं होतं की हे जर बंधारा झाला नाही, सिंचनासाठी नाही, तर तिथले जनावरं माणसं निघून जातील, असं एक वर्णन केलं। तर मी 40 वर्षाचं रेकॉर्ड लोहा कंधारचं, दुष्काळ, कमी पाऊस, जिरायती क्षेत्र, म्हणजे सगळं वन विभागाकडून, कृषी विभागाकडून, महसूल विभागाकडून सगळं रेकॉर्ड गोळा करून काही त्याच्यात थोडीफार आम्ही जगलरी केली असेल, पण ते पिक्चर असा तयार केला की हे बंधारा होणं गरजेचं आहे आणि ते झाला। त्याच्यानंतर आम्ही किवळा साठवण तलाव, महापालिकेचे ते खरं तर ते साठवण तलाव म्हणजे सिंचन तलाव नाही, ते खदान आहे
आणि तिथं 1.5 किलोमीटर शेतीसुद्धा नाही. आणि मग महापालिका त्यावेळी ओम पोकर नाही होते. आम्ही म्हटलं बा ही जर जागा मिळाली तर आपल्याला ज्या काळामध्ये माझ्या हिशोबाप्रमाणे आत्ताही विष्णुपुरी प्रकल्पातून साधारण 30 इंच पाऊस पडलेल्या वर्षी 25 TMC पाणी वाहून खाली आंध्राला जाते, ज्याच्यावर आपला अधिकार आहे. आणि त्या काळात ओव्हरफ्लो झाल्यानंतर इनफ्लो चालू असताना जर विष्णुपुरीच्या मोटारी चालू केल्या तर या क्षेत्रामध्ये कमांडमध्ये आपल्याला साठवणुकीसाठी फक्त काय टाकळगावचा एक आहे, त्याच्यानंतर जोमेगावचा, मारतळ्याचा, 1-2-4 तळे आहेत, सोनखेडचा. पण हे जर आपण इथं धरण बांधलं किवळ्याला त्या खदानीत तर साधारण 17-18 दशलक्ष घनमीटर पाणी मिळेल आणि पावसाळ्यामध्ये हे धरण भरून घेता येईल. आणि मग कुष्णूरची पंचतारांकित MIDC, इथली MIDC, सिडको, हाडको यांचा प्रश्न 17-18 दशलक्ष घनमीटर मिळेल. आणि हे आपण केलं पाहिजे. आम्ही तसं अजितदादाला सगळ्यांना ब्रीफिंग केली, मुख्यमंत्र्यालाही ब्रीफिंग केली आणि त्या प्रकल्पाचा प्रस्ताव दिला त्यावेळेला आणि त्याला मंजुरीही मिळाली. खरं तर कमी खर्चाचा आणि जास्त म्हणजे 12-15 कोटीचं जर काम केलं तर 17-18 दशलक्ष घनमीटर. आता तेवढं पाणी साठवायचं धरण करायचं म्हणलं तर 100 कोटी रुपये लागतात. पण ते आयतं होतं आणि त्याला मंजुरी साधारण 2012लाच मिळाली. त्याच्यानंतर लगेच त्याचा पाठलाग करून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली, त्याची वर्क ऑर्डर काढली 2013ला. वर्क ऑर्डर नाही तरी शेवटच्या बजेटमध्ये त्याला 10 कोटी रुपये भूसंपादनासाठी आम्ही बजेटही टाकलं आणि ती प्रक्रियाही चालू झाली. ते प्रकल्प ऑनगोईंग आहे, भूसंपादनाची प्रक्रियाही चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना ते माहीत असेल. पण अचानक ते काल बातमी अशी आली की साहेबांच्या प्रयत्नातून ते मंजूर झाला. म्हणून बा ही चुकीची माहिती लोकांकडे जाऊ नये, जनतेत जाऊ नये, प्रसारमाध्यमाच्याच माध्यमातून का होईना जाऊ नये म्हणून हा तुमच्या पुढे प्रश्न मांडला. खरं तर 5 वर्षाच्या कालावधीत, 4.5 वर्षाच्या कालावधीत या सरकारने किंवा तिथल्या आमदारांनी ते वर्क ऑर्डर झालेल्या प्रकल्पाला जर 10-5 कोटी रुपये निधी आणला असता तर ते प्रकल्प आज पूर्ण झाला असता. निधी तर आणू शकले नाहीत नवीन, पण आहे त्या जुन्याच एक्झिस्टिंग प्रोजेक्टला आम्ही मंजूर केला. ही जी काही फॅशन त्यांची आहे किंवा पद्धत आहे ती दिशाभूल करणारी आहे आणि धुळफेक करणारी आहे, फसवणूक करणारी आहे. आणि अशा लोकप्रतिनिधीने तरी किमान अशा धुळफेक गोष्टी, दिशाभूल करणाऱ्या गोष्टी लोकप्रतिनिधींना तरी ते शोभत नाही, ते करू नये. कारण लोक वेडे नसतात, लोकांना ते कळत असते, लोकांना ते माहिती असते. असंच ते धोंड प्रकल्प आहे लोहा तालुक्यामध्ये. ते सुरुवातीला म्हणले होते की धोंड नदीच अस्तित्वात नाही. मग तो प्रकल्प आम्ही मंजूर केला, त्याचं टेंडर झालं, त्याचं वर्क ऑर्डर झालं. 10,000 हेक्टर सिंचनचा तो प्रकल्प आहे. मध्ये 2 वेळा फडणवीस साहेब लोहा मतदारसंघात येऊन गेले. त्यांनी कंधारलाही घोषणा केली मी निधी देईल, लोह्यालाही घोषणा केली मी निधी जरूर देईल. त्याचा आजपर्यंत 1 रुपयाचा बंदासुद्धा त्या प्रकल्पावर त्यांना आणता आला नाही. खरं तर त्याच वेळेला वर्क ऑर्डर झालं, टेंडर झालं, त्याचं भूमिपूजन झालं, त्याच्यावर भूसंपादनासाठी पैसेसुद्धा पडले होते. पण आतापर्यंत त्याला त्याही प्रकल्पावर निधी आणता आला नाही. म्हणजे सिंचन प्रकल्पावर नवीन तर प्रकल्प सोडाच, पण आहे त्या एक्झिस्टिंग प्रकल्पावर सुद्धा जलसंपदा विभागाकडून या सन्माननीय आमदाराला म्हणजे मुख्यमंत्री महोदयाचं कान आणि साहेबाचं तोंड इतकं जवळ असताना सुद्धा त्यांना आणता आला नाही. हे त्यांचं अपयश आहे आणि हे अपयश कुठंतरी लपवण्यासाठी ते असं वारंवार उपद्व्याप काहीतरी खोटी माहिती देऊन करतात. आता एक शुद्धीपत्रक काढलं. खरं तर ही बातमी देण्यामागचं कारण म्हणजे काय, मध्ये एक जलसंपदा विभागाने एक ओळ लिहिली होती की किवळा साठवण तलाव याचा फायदा महापालिकेला होणार आहे, त्याचा खर्च त्यांनी करावा. हे पत्र आल्या आल्या मी ईडीला जाऊन भेटलो. मी त्यांना सांगितलं की बाबा हा आराखडा कोणी केला, जलसंपदाने. याला TS कोणं दिलं, टेक्निकल सँक्शन, जलसंपदाने. याला AS कोणं दिलं, याला पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र जलविज्ञान केंद्राने नाशिकनं कोणं दिलं, जलसंपदाने. याची निविदा प्रक्रिया कोणं पूर्ण केली, जलसंपदाने. याचं वर्क ऑर्डर कोणं केलं, जलसंपदाने. निधी कोणं टाकला, 10 कोटी, जलसंपदा. मग हे सगळं केल्यानंतर आत्ता तुम्ही जर महापालिकेने करावं, आणि या महाराष्ट्रामध्ये कुठल्या महापालिकेने स्वतःचे सोर्स तयार केले, पुणे, ठाणे एक्झिस्टिंग प्रोजेक्टमधून ते पाणी वापरतात. त्यांच्याकडे तशी एजन्सी म्हणजे स्टाफ नसतो, बजेट नसते. बजेट तर सरकारच देत असते. आणि हे तर ते ईडी म्हणे हे मूर्खपणा केला आहे म्हणे मंत्रालयातून. मी म्हणलं आता तुम्ही त्याचा प्रस्ताव पाठवा आणि ही ओळ
वगळून टाका किंवा महापालिकेने करावं. कारण उद्या ही एजन्सी ज्या एजन्सीने हे प्रोजेक्ट घेतला आहे ती एजन्सी कोर्टात जाईल, उद्या रद्द होऊन जाते, तुमची बेइज्जत होऊन जाईल. तर त्यांनी तसा प्रस्ताव करून ते वगळून आलं आहे. म्हणजे ते शुद्धीपत्रक वगळून आले, ते वगळलेलाच कागद घेऊन तुमच्या पुढे आलेत. ते आत्ता मंजूर केलं साहेबांना 46 कोटी म्हणून. तर ते कसं आहे तर त्याला काहीतरी असा तो प्रकार आहे. पण या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की बाबा काही जरी असलं तरी नवीन काहीतरी निर्मितीसाठी आपण आपल्या क्षेत्रात उभा केलं पाहिजे, जिल्ह्यात उभा केलं पाहिजे. टीका टिप्पणी करून आणि जुन्याच प्रकल्पाला मध्ये त्यावेळी त्या वाघदऱ्याच्या धरणाच्या बाबतीत ते उद्धव ठाकरेला घेऊन आले, आम्ही मंजूर केलं. मग त्या बिचारे रावतेनं म्हणलं बरं हे शंकरानाच्या काळात झालं बघा आता आम्ही आणलं. मी त्या उद्धव ठाकरेच्या PL आहे म्हणलं कशाला आले ते म्हणलं आम्हाला पाणी परिषदेला म्हणून आणलं आहे म्हणलं आम्हाला माहीतच नाही. ते गाववाले म्हणले आम्ही काही भूमिपूजन करू देणार. मग त्यांनी त्या माळाकोळीला स्टेजवर नारळ फोडला. आम्ही म्हणलं मग मातोश्रीवर फोडायचं, इथं वर कशाला आल्या तुम्ही. म्हणजे कसं असते सांगायचं तात्पर्य किंवा लोक शोभेल अशा गोष्टी केल्या पाहिजे. आपल्या प्रयत्नातून सरकार आहे, वजनदार आमदार आहात तर काही गोष्टी केल्या पाहिजे, निश्चितपणे वजन वापरून केल्या पाहिजे. पण सगळं वजन जर स्वहितासाठीच वापरायचं, आता ते उदगीरचं पाण्याचं वाद आमचा चालूच आहे, आम्ही कोर्टातही आहोत त्याच्या बाबतीत. कारण नसताना 120 कोटीची चारोभोवती योजना बनवली, अगोदर 90 कोटीची होती, ते लोणीकरानं येऊन 130 कोटीची केली. 120 किलोमीटरहून कशाला. आता तिथं 9 एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहेत उदगीरच्या परिसरात. आम्ही म्हणलं मांजरा खोऱ्यातलं गोदा आपलं मानार खोऱ्यातलं पाण्याचं ऑडिट करा. आमच्याकडे सरप्लस असलं तर घेऊन जा, पिण्याला आमचा विरोध नाही. पिण्यासाठी आम्ही पाकिस्तानला पाणी देऊ, पण तिथं नसेल तर देऊ. पण उपेक्षित खोऱ्यात 30 वर्ष संघर्ष करून तेवढं एकमेव धरण मिळालं आहे. ते धरण म्हणजे मध्यम प्रकल्प, 62 दशलक्ष घनमीटर लाईव्ह आहे. ते जास्तीत जास्त सिंचन व्हावं म्हणून आम्ही ते मॉडेल केलं अंडरग्राऊंड पाईपलाईनचं. आणि एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही पाणी तिकडं देता आणि पुन्हा सांगता मी पाणी जाऊ दे ना. आता कसं म्हणजे शेवटी सरकार असलं म्हणजे काही करायचं का. बरं राजकारणात पैसे लागतात म्हणजे कुठं बिदीनं जावं की काय, काही त्याला प्रोटोकॉल आहे ना. लोकप्रतिनिधी आपले आहेत, आपल्या क्षेत्राला आपल्या क्षेत्राच्या हिताच्या दृष्टीनं आपण त्याची हिताची जपवणूक करायला आपल्याला लोकांना तिथं पाठवले आहे. ते विल्हेवाट लावायला ते झालं तर आता हे बघा तुमच्याकडे दुसरी प्रेस नोट दिली. पालम आणि 56 गावाचं 65 गावाचं पाणी पुरवठा आता लिंबोटीवरूनच म्हणा. तुम्ही सगळे कळते माणसं आहात, मी सांगायची गरज नाही. आमचं म्हणणं एक आहे की हे अन्याय आहे. कारण पालमच्या जवळ दिग्रस बंधारा आहे, 30 दशलक्ष घनमीटर विष्णुपुरीचं आरक्षण सोडलं तर त्याची क्षमता 67 दशलक्ष घनमीटर आहे. तिथं मुळी निम्न बॅरेज आहे, तिथं ढाळेगाव आहे, तिथं जवळपास म्हणजे आपलं चिंचगव्हाण आहे. त्याच्यानंतर पाथरीमध्ये 3, 4, 5 बॅरेज आहेत. मुदगल आहे, म्हणजे मुदगल आहे, चिंचगव्हाण आहे, ढालेगाव आहे, मुळी आहे आणि दिग्रस. इतके बंधारे गंगाखेड पाथरी स्वतः पालम तालुक्यात दिग्रसचा बंधारा आहे, ज्याची क्षमता विष्णुपुरी आपल्या लिंबोटी धरणा एवढी आहे. तुमचं 30 दशलक्ष घनमीटर पाणी जरी विष्णुपुरीचं काढलं तरी सुद्धा आखरीला आमचं म्हणणं नाही बाबा अंतेश्वरूनही घेऊ जा, पण तितक्या लांबून विष्णुपुरीहून आपलं लिंबोटीवरून सोर्स निवडायचं काय कारण आहे. मी काल त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला विचारलं, ते बिचारं बोबडं बोलला तर त्याला काय करता त्याला. ते म्हणलं अरे मी म्हणलं तांत्रिक अधिकारी तू आहेस, तुला शासनानं जेव्हा विचारलं की बाबा ॲश्युअर्ड सोर्स सांगा तर तू दिग्रस बंधाऱ्यावरून सांगायचं सोडून एवढ्या लांब कशाला आलास. सर म्हणे मला वरूनच तिथला सोर्स सांगायला सांगितलं होतं म्हणून. मी म्हणलं आता हे चुकीचं याच्यात प्रमाणपत्र दिले तुम्ही बघा, 4थ्या पानावर आहे. त्यांनी जे प्रमाणपत्र दिले की म्हणजे 1934 पर्यंत 2034च्या
1,10,160 लोकसंख्येसाठी पुरेसा असल्याची खात्री ऊर्ध्वमानार प्रकल्पातली आहे. हे प्रमाणपत्र त्याचं घेऊन मग ती इस्टिमेट तिकडून बनवलं 56 कोटी. म्हणजे अगोदर योजना होत होती 18 कोटीत डिग्रसवरून, ती कमी पैशात व्हायली. काय माल नाही, मालाचं म्हणून हे आमचं म्हणणं बा शासनाला अधिकार आहेत म्हणून चुकीचा अन्यायकारी निर्णय करणे चुकीचं आहे. आणि हा आमच्या क्षेत्रावर होत असलेला अन्याय आहे. होत होती आता 56. तुमच्याकडे दिली ना ते साहेब, प्रमामध्ये 56 कोटीची मंजुरी दिली त्यांनी. तुमच्याकडे प्रमा आहे, त्याच्यामध्ये हे बघा प्रशासकीय मान्यता या योजनेला दिली. त्याच्यामध्ये असं लिहिले की सदर योजनेच्या 56 कोटी 64 लक्ष इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास आराखड्यात मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग औरंगाबाद यांनी या संदर्भात क्रमांक 2 येथील आदेशान्वये तांत्रिक मान्यता केली आहे. आता सगळेच लिंबोटीवर येऊ लागल्यावर आम्ही जाऊ कुठं खंदार लवेवाल्यांना. आता आमचा रखवालदार तर हो चोरच म्हणायला हरकत नाही, चौकीदार चोर झाला म्हणजे. पण हे काही झालं तरी अन्यायकारक आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. याच्या बाबतीत आम्ही मोठं जनआंदोलन उभा करू. आमच्या क्षेत्रावर हा जाणून बुजून उपलब्ध असताना, एवढे सगळं सोर्सेस पाणी उपलब्ध असताना जर लिंबोटीवरून आणि तेही डोंगरपट्ट्यातल्या या मतदारसंघामध्ये आता लोक हिरवं स्वप्न पाहत होते, त्याच्यातही हे जर होत असेल तर हे चुकीचं आहे. चिखलीकरांनी आमच्या मतदारसंघाचा, मतदारांचा, तिथल्या जनतेचा फार मोठा घात केलेला आहे. या बाबतीत तिथली जनता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. काही गोष्टी आम्ही समजू शकतो, नाही असं नाही, राजकारणात टीका म्हणून नाही, काही गोष्टी लवचिक असलेल्या आम्ही समजू. पण बँका दिवाळखोरीत काढायच्या, कारखाने बुडीत काढायचे, दिवाळखोरीत काढायचे, धरणं विकायचे आणि सगळा मतदारसंघ लिलावाला काढायचा. मग आम्ही काय दुसऱ्या जिल्ह्यात भिक्षा मागायला जायचे का? हे चुकीचं आहे. या बाबतीत निश्चितपणे आपण आमच्या मतदारसंघातल्या आमच्या कार्यकर्त्याची, आमच्या जनतेच्या भावनेची आपण नोंद घ्यावी आणि जे काही योग्य आहे ते आपण जनतेपुढे आपल्या माध्यमातून आणावं. एवढाच प्रपंच होता तुम्हाला आजच्या नववर्षाच्या मुहूर्ताला बोलवण्याचा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून नववर्षाचं स्वागत करतो आणि विनंती करतो की येणारं वर्ष तुम्हालाही सुखासमाधानाचं जावं, आम्हालाही सुखासमाधानाचं जावं, आनंदाचं तुमच्या जावं. हो, ते म्हणून तर म्हणालो. आणि तशाच पद्धतीनं आपलं सगळ्याचं बिहेव म्हणण्यापेक्षा आपलं सगळ्याचं वर्तन असं, नाही तर आता इडापिडा वाढायचा वाण दिसाला, इडापिडा टळायचं काहीतरी सगळे मिळून करावं, एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद.